यानंतर पुणे मुंबई मिसिंग लिंक वरून प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पावर कार थांबवून व्हिडिओ काढायचा विचार करत असाल तर थांबा, ही बातमी पहा। मिसिंग लिंकवर वाहन थांबवून व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नव्यानं सुरू झालेल्या या प्रकल्पाचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह वाहन चालकांना आवरत नाही। तसे अनेक वाहन चालक मिसिंग लिंकवरील केबल पूल जवळ उभे राहून फोटो काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। ही दृश्य आहेत मिसिंग लिंकवरची। 2 दिवसांपूर्वीच या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं आहे आणि त्यानंतर या पूलचा एक रेकॉर्ड सुद्धा आहे आणि त्यामुळे इथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना इथं फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीये, पण त्यासाठी गाडी तिथं थांबवली जाते आणि अशा लोकांवर कारवाई केली जाते। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजिंठा लेणी परिसरामध्ये पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केलाय। 100 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती आहे। या हल्ल्यामध्ये एक महिला पर्यटक ही गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय। जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आणि पर्यटकांवर हल्ला झाल्याची माहिती आहे। जवळपास 100 पर्यटकांना चावा घेतल्याची माहिती मिळते। या हल्ल्यामध्ये एक महिला पर्यटक गंभीर जखमी झाल्याचंही कळतंय। तर या महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे आणि 3 दिवसाच्या सलग सुट्ट्यांमुळे वेरूळ लेणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी होतीये। लेणी क्रमांक 16 आणि लेणी क्रमांक 10 या परिसरामध्ये मधमाशांनी अशातच धुमाकूळ घातलाय। यामुळे पर्यटकांची मोठी धावपळ उडाली। आणखी एक धक्कादायक बातमी आहे। सोलापूर शहरामध्ये मध्यरात्री कट्ट्यावर झोपलेल्या महिलेचं तोंड दाबून धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि चोरी करण्यात आली आहे। महिलेचे सोन्याचे दागिने चोरून चोरटा लंपास झाला। यावेळी पोलिसांनी 24 तासांच्या आत चोरट्याला अटक केली आहे। तसंच चोरट्याकडून 1.5 लाखाचे सोन्याचे दागिनेही हस्तगत केले। आरोपीवर आणखी 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे। पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे। यानंतर वर्धेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण वर्ध्याला उद्या उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेचा तडाखा सुरूच आहे। देशातील उष्ण शहरामध्ये वर्ध्याचा समावेश आहे। शनिवारी जिल्ह्यामध्ये 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक बेजार झालेले आहेत आणि उद्या इथं उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे उष्णता आणि तापमान वाढण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या सुरुवातीलाच इथं तापमानात वाढ होतीये। वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम झालेला आहे। नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातंय। जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे। एप्रिल महिन्यात तापमान जे आहे 46.5 अंशावर गेलं होतं आणि आता जे मे महिन्याच्या सुरुवातीला ते तापमान कमी होऊन 43 पॉईंटवर आलेलं होतं। मात्र परत कालपासून हे जे तापमान आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। 44.5 अंशावर गेलेलं आहे आणि पुन्हा 2 दिवसामध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे। उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे आणि त्यासोबतच गारपीट सुद्धा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे। आधीच प्रशासन अलर्ट मोडवर आहे। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। उष्माघाताचा परिणाम होऊ नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये जे उष्माघात कक्ष आहे ते सुद्धा सुरू केलेलं आहे। मात्र यात वाढत्या तापमानाचा जो फटका आहे सामान्य नागरिकांना, पशुपक्ष्यांना आणि जनावरांना सुद्धा बसताना दिसत आहे। एकंदरीतच पाहता सामान्य नागरिकांनी स्वतःसह पशुपक्ष्यांची आणि प्राण्यांची सुद्धा काळजी घ्यावी असं आवाहन केलेलं आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा।